मोताळा तालुक्यातील टाकरखेडा येथील प्रसिद्ध शनी मंदिर परिसरात गंगा दशहरा आणि नवतपा मुहूर्ताच्या औचित्य साधून महंत सत्यमदास महाराज यांनी 11 दिवसांची कठोर पंचधुनी महातपस्या सुरू केली आहे। कडकडत्या उन्हामध्ये अग्नी प्रज्वलित करून करण्यात येणाऱ्या या तपश्चर्येमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। दररोज सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत महंत सत्यमदास महाराज पंचधुनीमध्ये बसून मौन धारण करत साधना करतायत। चारही बाजूंनी अग्नी प्रज्वलित करून मध्यभागी बसून करण्यात येणारी ही तपश्चर्या अत्यंत कठीण मानली जाते। उन्हाच्या तीव्र झळा आणि अग्नीच्या धगांमध्येही महाराज अखंड ईश्वर नामाचे स्मरण करत ध्यानस्थ अवस्थेत साधना करत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात महंत सत्यमदास महाराज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलंय की ही तपस्या केवळ साधना नसून आत्मबल, संयम आणि सनातन संस्कृतीच्या शक्तीचे प्रतीक आहे। मानवाने अध्यात्माच्या माध्यमातून अंतर्मन शुद्ध करून ईश्वराशी एकरूप व्हावे हा या तपश्चर्येचा मुख्य उद्देश आहे। या अनोख्या तपश्चर्येमुळे परिसरातील भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून अनेक भक्त दर्शनासाठी शनी मंदिर परिसरात भेट देत आहेत। सनातन धर्मातील कठोर साधना, त्याग आणि आध्यात्मिक शक्तीचे हे एक अद्वितीय उदाहरण असल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे। आज मलकापूर शहराच्या जवळच मोताळा तालुका आहे। ह्या मोताळा तालुक्याच्या बाजूला इथं टाकरखेड गाव आहे। या ठिकाणी शनी मंदिर आहे। शनी मंदिराचं या ठिकाणी बरंचसं नाव आहे, प्रचलित आहे। या ठिकाणी अयोध्यावरून एक महाराज या ठिकाणी साधनेसाठी आलेले आहे। पंचधुनी साधना करण्याच्या दृष्टिकोनातून आज हे 46 डिग्री 47 डिग्री सेल्सिअस असं तापमान असताना या ठिकाणी ह्या ठिकाणी बसलेले आहे। यांचा मानण्यात आहे की ज्यावेळी एखादी साधना याचं माणूस मनात धरून घेते तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही साधना पूर्ण केली जाते। महाराजांचं 11 दिवसाची ही तपश्चर्या आहे आणि 11 दिवस यांचं मौन धारण केलेलं आहे, बोलू शकत नाही, फक्त साधना करतात। सकाळी 8:30 वाजे 9:30 वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत यांची ही तपश्चर्या असते। आज आपण पाहू शकता माझ्या मागे इथं तपश्चर्या करणारे महाराज आज इथं लीन झालेले आहेत तपश्चर्यामध्ये। एवढ्या उन्हामध्ये, एवढ्या तापत्या उन्हामध्ये आजूबाजूला अग्नी म्हणजे पंचधुनी तयार करून या ठिकाणी तपश्चर्याला बसलेले आहे। देवाचं नाव घेतल्याने किती शक्ती मिळते की ऊनही त्यांचं काही बिघाडू शकत नाही, अशा प्रकारचं समोरचं दिसून येत आहे। आज आम्ही ह्या ठिकाणी माहिती पडल्यानंतर आलो आणि ह्या महाराजांचा भेट घेण्याचा प्रयत्न केला। महाराजांनी बोलण्यासाठी तर नकार दिला, पण त्यांनी सांगितलं की जगाचं कल्याण होण्यासाठी जर एखाद्या तपस्वीने कोणती तपश्चर्या केली तर नक्कीच फळ मिळते। म्हणून देव आणि तपश्चर्या याचं फार जवळचं नातं आहे। मी अनिल कुमार गोठी, देशोन्नती न्यूज, मलकापूर।